नमस्कार, मी उज्ज्वला। मी आज रेसिपीमध्ये तुम्हाला पातळ पोह्याचा चिवडा दाखवणार आहे। त्याच्यासाठी आपण 1 किलो पातळ पोहे घेतलेले आहे, साफ करून घेतलेले आहे चांगले ते। त्याच्यानंतर काय काय साहित्य लागते ते मी काढून घेतलेलं आहे। 1 वाटी खोबरं आहे, थोडंसं संदव मीठ आहे 1 चमचा, 1 चमचा साधं मीठ आहे, 1 चमचा हळद आहे, अर्धा चमचा हिंग आहे, 1 चमचा जिरे आहे, 1 चमचा मोहरी आहे, 1 चमचा लाल तिखट आहे आणि चिवडा मसाला आहे आणि तीळ आहे 1 चमचा, पिठी साखर आहे 1 चमचा, 1 वाटी शेंगदाणे आहे, 1 वाटी कढीपत्ता, 1 वाटी डाळ आहेत आणि 10 ते 15 मिरच्या आहेत, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आहेत, ते मी कापून घेतलेले आहेत बारीक। आता आपल्याला पहिल्यांदा पोहे भाजून घ्यायचे आहेत। कढई तापलेली आहे, मी तेल टाकते। आपले पोहे भाजून झालेले आहे, चांगले कुरकुरीत झालेले आहे बघा। असेच सारे भाजून घ्यायचे आपल्याला। मी काढून घेते आता। आपले पोहे भाजून झालेले आहे, मी तेल टाकते आता फोडणीसाठी। तेल तापलेले आहे, पहिले मी शेंगदाणे तळून घेते। आपले शेंगदाणे लाल जरद झालेले आहेत, मी काढून घेते आता। शेंगदाणे झाले, मी डाळ टाकते आता। आपल्या डाळ्या पण झालेल्या आहेत, त्या पण मी काढून घेते। डाळ्या झालेल्या आहे, खोबरं टाकते मी। खोबरं तळून झालेलं आहे, काढून घेते मी। तर लसूण आणि हिरवी मिरची टाकते मी, थोडी तळून घेते। मिरच्या लसूण तळून झालेला आहे, काढून घेते मी। कढीपत्ता तळून झालेला आहे, मी काढून घेते। जिरे मोहरी टाकते मी फोडणीला आता। आपली फोडणी केलेली आता झालेलीच आहे, म्हणजे मी गॅस बंद करते आणि हिंग टाकते। बाकीच्या वस्तू त्याच्यात मिळवून घेते मी एकत्र करून सारं। आता आपल्याला हे एका मोठ्या भांड्यामध्ये टपामध्ये सारं कालून घ्यायचं आहे।
पहिल्यांदा मी हळद टाकते, कारण फोडणीला घातली तर ती मिळत नाही, कढीपत्त्याला लागून जाते, म्हणून वरतून टाकायची आपल्याला. आणि तीळ पण, आणि लाल तिखट आणि चिवडा मसाला आहे तो पण टाकते मी. समदव मीठ, आपलं साधं मीठ आहे ते पण एकत्र करून घेते. साऱ्या शेवटी पिठी साखर आहे, ती पिठी साखर पण घालते मी. थोडंसं मिक्स करून घेते, त्याच्यानंतर मी फोडणी वरती याच्यामध्ये. आता हे सारं आपण एकत्र केलेलं आहे, त्याच्यात मी फोडणी वरती आहे. आता फोडणी वरती आहे मी याच्यामध्ये. सारं एकत्र करायचं आपल्याला चांगलं. फोडणी पण वतलेली आहे, आता मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण मिक्स केलेलं आहे. बघा किती छान कलर आलेला आहे आपल्या चिवड्याला. आपला पातळ पोह्याचा चिवडा तयार झालेला आहे. तुम्ही पण करून बघा, खाऊन बघा, खूप छान होतोय. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा.